हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गवारीची भाजी. आता ही गवार घेतली कढईत काढून, पावशेर गवार आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे असं मी थोडंसं भाजून घेणार आहे, चांगलं लागतं चवीला म्हणून. आणि तोपर्यंत ते भाजते तोपर्यंत मी त्याच्यासाठी काय काय घेतले ते दाखवते. हे बघा, इथं मी कांदा घेतले, लसूण वाटून घेतलाय, कांदा चिरून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. त्याचबरोबर तुमच्याकडे टमाटा असला तर टमाटा चिरून घ्या. माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी नाही घेतलेलं. आणि आता थोडंसं हे गवार भाजून घेऊन मग त्याची मी भाजी बनवणार आहे. तर हे 1-5 मिनिट मी भाजून घेते. हे बघा, मी आता गवार भाजून घेतले, थोडंसं त्याला कलर वेगळा आला आहे. आणि ते भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, 2 ते 3 चमचे. आणि ते तेल टाकल्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी टाकणार आहे. तेल गरम झाले तर त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकले आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. जिरे पण तडतडले, थोडेसे भाजल्यानंतर मी त्याच्यात आता टाकते लसूण. लसूण टाकले. आता हे लसूण लाल झाल्यानंतर थोडंसं भाजू द्यायचं. लसूण कच्चा राहिला तर त्याचा लसणाचा वास मारतो, त्या भाजीला वास येतो लसणाचा. त्यामुळं लसूण थोडा भाजू द्यायचा, म्हणजे थोडासा लालसर होऊ द्यायचा. थोडासा लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकून घेणार आहे कांदा. हे बघा, लसूण कसा लालसर झालेला आहे, त्याला दुसरा वेगळा कलर आले. आता लालसर झालेला लसूण आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकू कांदा. आणि जर टमाटा असलं तर लगेच कांदा थोडासा भाजल्यानंतर टमाटर टाकून थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं, कारण टमाटर ते विरघळलं जातं. आता माझ्याकडे नाही आहे टमाटर म्हणून मी नाही टाकत. नंतर कांदा टाकते. कांदा थोडासा कांदा लालसर झाल्यानंतर लगेच टमाटर टाकून घ्यायचा आणि टमाटर पण थोडंसं भाजू द्यायचं. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते मीठ टाकून 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे ते टमाटर चांगलं विरघळतं. आणि विरघळल्यानंतर मग ते भाजीला असं दिसून येत नाही, त्याच्यामुळं ते टमाटर टाकून घ्यायचं. मग आता ते टाकल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ. त्यानंतर थोडंसं कोल्हापूर तिखट, म्हणजे मी पहिले जे टाकलं ते कलरच आहे त्याला नुसता, ते काही तिखट लागत नाही, मिरची पावडर. आणि नंतरचं थोडंसं तिखट आहे. आणि हे थोडंसं कांदा लसूण मसाला, 1-2 चमचे कांदा लसूण मसाला. आणि त्यानंतर हे गावाकडचं तिखट आहे, काळं मिरचू असं म्हटलं जातं गावाकडं, तर ते थोडंसं काळं मिरचू आणि थोडीशी हळद, हे सगळं टाकून घेते. आणि थोडीशी पावभाजी मसाला चवीसाठी ते टाकून घेतल्यानंतर ते खालीवरी करून घ्यायचं. आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. हे सगळं भाजून थोडंसं तेलात खालीवरी करून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट आधी का टाकलं, कारण ते शेंगदाण्याचं कूट तेलात टाकल्यानंतर चव येते असं मी ऐकलं, त्यामुळे मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. नसतं आधी शेंगा टाकल्या असत्या म्हणजे ती गवार टाकली असती. आता गवार टाकून घेतले. गवार टाकल्यानंतर ते असं खालीवरी करायचं. मस्त दिसते भाजी, दिसते ना मस्त.
आता हे असंच आपण 1-2 मिनिट आपण हे झाकण ह्याच्यावरती ठेवायचं. 2 मिनिट असं तेलात थोडंसं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर आपल्याला मी इकडं थोडंसं गरम पाणी करून घेतले ते टाकणार आहे. मी दाखवतेच तुम्हाला कसं टाकेन काही नाही. हे बघा 5 मिनिट आपण झाकून ठेवल्यानंतर त्याला काढलं आणि ते थोडंसं तेल सुटल्यासारखं झालं त्याला. आणि थोडीशी खाली करून घ्यायचं. बघा हे कसं दिसतं. आणि त्यानंतर त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून थोडंसं एवढं सुकं नको म्हणून थोडंसं ते शिजण्यासाठी मऊ होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. गरम केलेलं मी गरम करून घेतले. थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं. ते चांगलं मऊ होतं आणि भाजी खायला चांगली लागते, मस्त लागते. आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता एका भाजी खाण्यासाठी तयार आहे. 5 मिनिट शिजल्यानंतर भाजी मस्त लागते या खायला. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. प्लीज.